राहत असाल तर तुमच्या जगण्याची, राहण्याची, फिरण्याची आणि मरण्याची जबाबदारी तुम्हीच घ्यायची आहे। याचं कारण तुमच्या जगण्या मरण्याशी मुंबई महापालिका, नेते मंडळी, आमदार, नगरसेवक यांना काहीही घेणं देणं नाहीये। तुम्ही फक्त मुंबईत काम करा आणि वेळोवेळी टॅक्स भरत राहा। हे सांगण्याचं कारण म्हणजे पाऊस नुकताच सुरू झालाय, मुंबईकरांचे पावसामुळे काय हाल होत आहेत हे तुम्हाला नव्यानं सांगण्याची गरज नाहीये आणि हेच हाल इकडच्या नेते मंडळींना चांगले माहिती आहेत। तरी देखील मुंबईकरांना वाऱ्यावरती सोडणं म्हणजे काय याची अनेक उदाहरणं गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईकरांना मिळतात आणि आज घडलेल्या घटनेनंतर सगळ्याच सीमा ओलांडल्यात। गेले कित्येक दिवस एबीपी माझा उघड्या मॅनहोलच्या बातम्या दाखवताय, पण प्रशासनाचे काही डोळे उघडत नाहीयेत। आज जे झालं त्याने सगळ्यांचेच धाबे दणाणलेत। मुंबईतील साकीनाका परिसरामध्ये खैराणी रोडवरती एक धक्कादायक घटना घडली। सन्मान हॉटेल जवळ उघड्या मॅनहोलमध्ये एक व्यक्ती पडला। या घटनेमध्ये असलम शेख या व्यक्तीचा मृत्यू झालाय। संबंधित मॅनहोलची खोली ही साधारण 20 ते 25 फूट असून खासगी कंत्राटदारामार्फत देखभाल आणि दुरुस्तीचं काम सुरू असल्यामुळे मॅनहोलचं झाकण हे उघडं ठेवण्यात आलेलं होतं। इथं बॅरिगेटिंग देखील करण्यात आलेलं नव्हतं आणि सकाळी 11:15च्या सुमारास ही व्यक्ती मॅनहोलमध्ये पडली आणि दुपारी 2:30च्या सुमारास त्यांचा मृतदेह बाहेर काढला। या घटनेला जबाबदार अधिकाऱ्यांवरती कारवाई होईल, पण राजकारणात दंग नेते मंडळी याची दखल घेणार आहेत की नाही असा संतापजनक प्रश्न मुंबईकर विचारतायत। मीटिंग मध्ये प्रत्येक वेळेस आमच्या अधिकाऱ्यांना सगळ्यांना आम्ही तिथे काम करण्याची सूचना दिलेल्या आहेत। आता याच्यामध्ये कुठे मिसअप झालेला आहे तो आम्हाला माहिती घ्यावी लागेल आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते। दुर्घटना झालेली आहे, त्याच्यामध्ये खूपच वाईट दुर्घटना आहे, खरंच दुःखाची गोष्ट आहे, वाईट आहे। परंतु आता याच्यामध्ये नेमकं काय घडलंय हेही माहिती घेणं गरजेचं आहे। 100% जाळ्या बसवलेल्या आहे। आता ह्याच्यामध्ये काही जर काही प्रॉब्लेम झाला असेल तर त्याची मला चौकशी करावी लागेल आणि निश्चितच याच्यामध्ये आमचा कुठला स्टाफ जर दोषी असेल तर त्याच्यावर मी सक्त कार्यवाही करेन। आणि दरम्यान ज्या ठिकाणी ही व्यक्ती मॅनहोलमध्ये पडली आणि मृतदेह ज्या दुसऱ्या मॅनहोलमधून बाहेर काढला, या दोन्ही मॅनहोलमधलं अंतर किती होतं आणि कुठे आहेत हे मॅनहोल याच संदर्भातली माहिती देतात आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे। मुंबई महानगरपालिकेच्या उघड्या मॅनहोल्समध्ये पडून आता आणखीन एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे। असलम शेख हे साकीनाका परिसरातील रहिवासी होते आणि आपण जो मॅनहोल्स पाहतोय या उघड्या मॅनहोल्समध्ये हा व्यक्ती पडलेला आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर साधारणतः हा मॅनहोल्स आहे तो साधारणतः 25 ते 30 फूट खोल असा मॅनहोल्स आहे। इथे ही व्यक्ती जी आहे ती कोसळलेली होती। याच रस्त्यावरून पुढे या ठिकाणी जात असताना अर्ध झाकण जे आहे ते खुलं होतं आणि ह्या अर्ध्या झाकण खुले असल्या त्या ठिकाणी जाळी देखील नव्हती आणि त्यामुळे या ठिकाणी ही व्यक्ती थेट आतमध्ये कोसळलेली होती। इथून जर आपण अंतर बघितलं, पुढे साधारणतः आपण अंतर बघितलं तर साधारणतः 15 ते 20 मीटर एवढं अंतर या ठिकाणावर आहे आणि इथून आपण जर पुढे गेलो तर साधारणतः एक 25 ते 30 पावलं चालल्यानंतर ही व्यक्ती जी आहे ती इथे आणखीन एक चेंबर आहे। आपण जर बघितलं तर इथून पुढे साधारणतः या ठिकाणी येऊन म्हणजे साधारणतः 15 ते 20 या ठिकाणी 15 ते 20 मीटरपर्यंत असलेल्या या दुसऱ्या मॅनहोल्समध्ये जी आहे ती व्यक्ती येऊन अडकली। हे अंतर जर आपण बघितलं तर साधारणतः 15 ते 20 मीटरपर्यंतचं हे फक्त अंतर आहे। मात्र या ठिकाणी जी व्यक्ती अडकलेली होती साधारणतः 10:30 पावणे 11 वाजता असलम शेख या ठिकाणी कोसळले। मात्र त्यांना बाहेर काढण्यामध्ये तब्बल 2 वाजले आणि त्यामुळे त्यांचा दुर्दैवी यामध्ये मृत्यू झालेला आहे। 55 वर्षीय असलम शेख याच परिसरामध्ये राहतात। मात्र गेल्या काही वर्षांमध्ये वारंवार उघड्या मॅनहोल्समध्ये पडून लोकांचे मृत्यू होत आहेत। त्यामुळे मोठ्या चिंतेचं वातावरण जे आहे ते मुंबईमध्ये पाहायला मिळतं आहे। कॅमेरा पर्सन अनिल संघारचे प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। आणि दरम्यान या दुर्दैवी आणि तितक्याच संतापजनक अशा घटनेवरती उपमहापौर संजय घाडी यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। बाबत मी सन्माननीय महानगरपालिकेच्या ज्या आयुक्त आहेत अश्विनी भिडे यांना मी स्वतः पत्र दिलं होतं आणि त्यांना याच्या बाबतीमध्ये 2 वर्षापूर्वी वॉर्ड स्तरावरती ज्या निविदा काढल्या होत्या त्याचा पिरियड संपलेला आहे आणि त्याची पाहणी करून आपण संबंधित अधिकाऱ्यांना नवीन संरक्षित जाळ्या लावण्यासाठी सांगाव्यात अशा प्रकारची मागणी केली होती। परंतु या पत्राचं गांभीर्य अश्विनी भिडे मॅडम यांनी घेतलं नाही, त्यामुळे ही इथे घटना घडली। आयुक्त मॅडमने याची जबाबदारी घ्यावी आणि आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशा प्रकारची मी मागणी या ठिकाणी करतो। अधिकारी दोषी म्हणण्यापेक्षा जो ठेकेदार आहे त्यांनी अधिकाऱ्यांकडून कुठच्याही प्रकारचे आदेश घेतलेले नाहीत।
त्यांनी कुठच्याही प्रकारची त्याला वर्क ऑर्डर नव्हती की अशा प्रकारचे मेन हॉल्स ओपन करून दुरुस्ती करणे, आतमधले संरक्षित जाळ्या आहेत त्या, आणि त्याच्यावरती ठेकेदारावरती आणि त्याच्यावरती जे कोण कर्मचारी हे काम करत होते त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावरती निश्चित कारवाई केली जाईल. आणि दरम्यान माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि सुनील प्रभू यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. लोकांची सुरक्षितता वाऱ्यावर लागली आहे. गेल्या 4 वर्षात प्रशासनात होतं, आम्ही कोणीच नव्हतो. लॉकिंग जाळ्या या कॉन्ट्रॅक्टर ज्याला आपण कॉन्ट्रॅक्ट देतो त्यांनी का नाही लावल्या, आणि ज्याच्यावरती वॉर्ड ऑफिसर जरी असले तरी त्यांच्या डिपार्टमेंट वाईज जी लोक आहेत त्यांनी हे का नाही पाहिलं, हे पहिला प्रश्न आहे. कारण मागच्या वेळेला अमरापूरकर वाहून गेल्यानंतर आपण ती जाळी इंटरलॉक सिस्टम बसवली. माझं म्हणणं आहे, आम्हाला जेव्हा विचारताना 25 वर्षात काय केलं, किमान आम्ही केलंय ते तरी कंटिन्यू करा. इथे कोणालाही ब्लेम गेम नाही, आणि वॉर्ड ऑफिसर प्रामाणिकपणे तुमच्या समोर आले, ते उत्तरं देत आहेत. नियोजनाचा अभाव असल्यामुळे आज या घटना मुंबई शहरामध्ये घडत आहेत, आणि मला असं वाटतं की याच्यावरती अत्यंत चांगल्या पद्धतीने नियोजन करणं आवश्यक आहे. 1.25 कोटी मुंबईकरांची जबाबदारी त्या महानगरपालिकेवर आहे. त्या महापालिका गंभीर असायला पाहिजे. 4-4, 5-5 IAS ऑफिसर आहेत, 6-6 DMC आहेत, सहाय्यक महापालिका आयुक्त आहेत. या मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त आहे का? याचा अर्थ मुंबईमध्ये नियोजन करण्याचा जो काय अभाव आहे, त्या अभावामुळे या घटना घडतात. आणि याच सगळ्यावरती काँग्रेसचे नेते नाना पटोले आणि अस्लम शेख यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूयात. आज पावसामुळे एक माणूस मॅनहोलमध्ये पडून त्याचा मृत्यू झाला. किती जीव लागतील या सरकारला? किती मृत्यू अजून या मुंबईतल्या सर्वसामान्य लोकांचा हे घेतील? हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. महाराष्ट्रावर हीच परिस्थिती आहे. भ्रष्टाचारामध्ये लथपथ असलेले सरकार, हे निर्डावलेलं सरकार, यांना कुठलंही आता काळज वाचलेलं नाही. लोकभावना यांना आता काही राहिलेला नाही, आणि अशा या भ्रष्ट सरकारला आता लोकांनीच जागा दाखवली पाहिजे. ज्या टायमाला महापौर मॅडम दौरा करत होते त्यांचा अधिकारी त्यांच्यासमोर खड्ड्यात पडला, तरी सुद्धा यांची झोप जात नाही. आज 3 दिवस 3 लोकांचे मृत्यू पावले. एक लहान मुलगा एक गेला, आज तो अन्सारी म्हणून एक गेला. म्हणजे लोकांचा जीव जात आहे, आणि आपण फक्त बघत राहायचं. ज्यांना हजारो कोट्या रुपयांचा तुम्ही नाले सफाईचा, छोटा नाला, बडा नाला, रिव्हर सफाईचा कॉन्ट्रॅक्ट दिले, त्यांच्यावरती कारवाई नको का? ज्या अधिकारीची जबाबदारी होती की त्यांनी नाला सफाई व्यवस्थित करणं, त्यांना जबाबदार धरायचं नाही का? ज्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही झाडं छाटण्यासाठी हजारो रुपये दिलेले आहेत, त्यांनी झाडं कापली नाही, फांद्या पडत, त्यांच्यावरती कारवाई नको का? तुम्ही फक्त चॅनलमध्ये येऊन हाला तोडा त्याला तोडा हेच सगळं चालू आहे. मुंबईकरांची पडली नाही, टॅक्सपेयरांची पडली नाही, लोकांच्या जीवाशी खेळायचं काम हा सरकार करत आहे. दरम्यान यानंतर अमित साटम यांनी मॅनहोल दुर्घटनेचा मुद्दा विधानसभेत देखील मांडलेला आहे. पाहूयात. साकीनाका या ठिकाणी खैरानी रोड इथे मुंबई महानगरपालिकेच्या एसओ डिपार्टमेंटचं मॅनहोलचं काम सुरू होतं अध्यक्ष महाराज. आणि ते काम सुरू असताना असलम इसाक शेख नावाचा 60 वर्षाचा एक व्यक्ती त्याच्यामध्ये पडला, जो यादवनगर साकीनाका या ठिकाणी राहणारा होता. आणि अद्याप त्यांचा शोध सुरू आहे असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे आणि पोलिसांकडून सांगण्यात येत आहे अध्यक्ष महाराज. ही फार गंभीर बाब आहे अध्यक्ष महाराज. सदर ठिकाणी त्या कंत्राटदारावरती ताबडतोब FIR हा नोंदवला गेला पाहिजे. या कामाचा इन्चार्ज जो कोणी अधिकारी होता त्या अधिकाऱ्याला तात्काळ या ठिकाणी निलंबित केलं गेलं पाहिजे अध्यक्ष महाराज, अशी माझी विनंती आहे अध्यक्ष. मॅनहोलमध्ये व्यक्ती पडल्यानंतर देखील त्या व्यक्तीनं जाळी लपवण्यासाठी आलेल्या व्यक्तीनं एक व्यक्ती आतमध्ये पडलेला आहे हे माहिती असताना सुद्धा जाळी लावण्याचा प्रयत्न केला असा आरोप मनसे पदाधिकारी महेंद्र भानुशालींनी केलाय. बॅरिकेड नाही, काहीच नाही, म्हणून माणूस आतमध्ये गेला. माणूस आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी जाळी लावली. विचार करा, तो कॉन्ट्रॅक्टर किती शहाणा आहे. माणूस आतमध्ये गेल्यानंतर त्याच्यावर जाळी बसवली. त्याला माहित नव्हतं आतमध्ये गेलं, माहिती होतं सगळे त्याला. माणसांनी हात पण दिला, पण एका माणसाने प्रयत्न केला, पण तो आतमध्ये गेला आणि ह्या मेन होलमध्ये तो अडकला. जर त्याच वेळी हा मेन होल उघडला असता आणि बाहेर काढायचा प्रयत्न केला असता तर 100% त्याचा जीव वाचला असता. आणि मुंबईतले हे मॅनहोल मृत्यूचे सापळे कसे बनलेले आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात.
29 ऑगस्ट 2017ची घटना आहे दादरमधली. मॅनहोलमध्ये पडून प्रसिद्ध गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट डॉक्टर दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू झालेला होता. त्यानंतर 24/2/2026 माटुंग्यामध्ये महापौर रितू तावडेंच्या दौऱ्यावेळीच मॅनहोलमध्ये मुंबई पालिकेचा अधिकारी पडला. आणि त्यानंतर आजची ही घटना 2 जुलै 2026 साकीनाक्यात एका व्यक्तीचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झालाय. त्यामुळे आता महापालिका प्रशासन दोषींवरती नेमकी काय कारवाई करते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.